बऱ्याच वेळेस ऑप्शन फॉर्म भरताना साधारणतः विद्यार्थी पहिल्यांदा बघतो तो. आता आम्ही बरेच वर्ष बघत असल्यामुळे आम्हाला माहिती असतंय, पण विद्यार्थी पहिल्यांदाच बघतो ते. आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग एकच कॉलेज 2 वेळा दिसतं. तर हे 2 वेळा कसं दिसतं, की एक गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची एक सुविधा आहे, की जे विद्यार्थी खरंच गरीब आहेत, त्यांच्यासाठी TFWS टोटल फी वेव्हर स्कीम. आणि हे प्रत्येक कॉलेजेसमध्ये प्रत्येक 60 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे 3 विद्यार्थी गव्हर्नमेंट फ्री शिकवतो. तर हे जे विद्यार्थी असतात, या या ज्या जागा असतात, तर या जागांचा ऑप्शन देण्यासाठी टी हे लेटर एंडला लावलेलं असतं. म्हणजे कॉलेजचा कोड, तुमचा ब्रँच कोड आणि त्यानंतर टी दिसतं. पण हे विद्यार्थी हे बघतच नाही. आणि हे जर बघितलं तर अजून एक दुसरी मिस्टेक करतात, की साधारणतः तुम्ही एकाच कॉलेजचे हे दोन्ही ऑप्शन देताय. आणि हे कधी शक्य आहे की तुमचं इन्कम कमी असेल तरच हे दोन्ही देता येतात. पण हे देताना की टीचं ऑप्शन हे पहिल्यांदा असायला पाहिजे, कारण तिथं मेरिट खूप हाय असतं. पण विद्यार्थ्यांचं उलट होतं असं. आणि मार्क सपोज 98% आहेत आणि त्याला TFWS 100% एखाद्या कॉलेजची कॉम्प्युटर ब्रँच मिळणार आहे. पण ही अशी मिस्टेक होते की त्यांनी नॉर्मल ऑप्शन अगोदर टाकलेलं असतंय. आणि ज्यावेळेस त्याला 98ला नॉर्मल मिळालं तर त्या विद्यार्थ्यांची ही संधीच गेली. आणि मग पुन्हा तुम्हाला वाटेल की 98% आहेत, दुसऱ्या राऊंडला मिळेल. दुसऱ्या राऊंडला कसं मिळेल, की पहिल्या राऊंडचा विद्यार्थी ते वॅकेट तर करायला पाहिजे ना. त्यामुळं पहिल्या राऊंडला ऑप्शन फॉर्म भरताना सर्वात जास्त काळजी घ्या. श्रीमंतासाठी काही फरक पडत नाही एखादी मिस्टेक झाली तर, पण हे गरीब विद्यार्थ्यासाठी ना खूप महत्त्वाचा टप्पा आहे. तर हे तुम्ही प्रत्येक वेळेस कुठलाही विद्यार्थी TFWS ला जो एलिजिबल आहे, जो एखादी कॉलेजची ब्रँचची निवड करतो, तर त्यांचं पहिलं ऑप्शन हे टी असायला पाहिजे आणि सेकंड ऑप्शन नॉर्मल असायला पाहिजे. अजून त्यापुढेही मी एक सांगेन, की 5 ब्रँचेस आहेत आणि एक कॉलेज तुम्ही निवडलं आहे. तर अशा TFWS म्हणजे गरीब विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, पहिले 5 ऑप्शन टीचे द्यायला पाहिजे. ब्रँच कोणतीही असू द्या, कारण त्याची आर्थिक क्षमता चांगली नाही, पण चांगलं कॉलेज मिळणार आहे TFWS थ्रू. एखाद्या वेळेस त्या 5 पैकी वाटलं की एखाद्या ब्रँचचं नको आहे तर तेवढं अवॉइड करू शकता आणि त्यानंतर नॉर्मल ऑप्शन्स द्यायला पाहिजे.